संत तुकाराम महाराज अभंग. विठ्ठल नामाचे मला वैभव, नाही मागणे आणिक सर्व. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. विठ्ठल नामाचे मला वैभव हा अभंग संत तुकारामांच्या गाथेतून घेतलेला आहे. संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख संत. त्यांचे सर्व साहित्य विठ्ठल या पंढरपूरच्या देवतेच्या भक्तीवर केंद्रित आहे. हा अभंग त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून, विठ्ठलाच्या नामस्मरणातून मिळलेल्या आनंदातून प्रेरित आहे. या अभंगातून ते विठ्ठलाच्या नामाचे वैभव आणि त्यातून मिळणारी आध्यात्मिक संपत्ती यांचे वर्णन करतात. विठ्ठल नामाचे मला वैभव, नाही मागणे आणिक सर्व. करी हात जोडूनी नमस्कार, विठ्ठलाचे पायी साचार. नाही माया ममता काही, विठ्ठला विण नाही नाही. तुका म्हणे मज हेची सुख, विठ्ठलाचे नाममुख. या अभंगात 4 चरण आहेत, ज्यात पहिल्या चरणात विठ्ठलाच्या नामाचे वैभव सांगितलेले आहे, तर दुसरा चरण भक्तीची कृती दर्शवतो. तिसऱ्या चरणामध्ये मायामोहचा त्याग व्यक्त झालेला दिसतो आहे, तर चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज आपले स्वतःचे वैयक्तिक अनुभव मांडत आहेत. विठ्ठल नामाचे मला वैभव. इथे संत तुकाराम विठ्ठलाच्या नामाला सर्वोच्च संपत्ती मानतात. भौतिक वैभव हे क्षणिक असते, परंतु विठ्ठलाचे नाव हे शाश्वत आध्यात्मिक वैभव आहे. वारकरी संप्रदायात नामस्मरणाला अनंत साधारण महत्त्व आहे. संत तुकाराम इथे सांगतात की विठ्ठलाच्या नामातच सर्व काही सामावले आहे, त्यामुळे त्यांना दुसरे काही मागण्याची गरजच नाही. नाही मागणे आणिक सर्व. नामस्मरण म्हणजे ईश्वराचे नाम जपणे. हा भारतीय अध्यात्मातील एक महत्त्वाचा भाग आहे. संत तुकाराम यांच्या मते नामस्मरण हा केवळ शब्दांचा जप नाही, अंतर्मनाला जागृत करणारी ती एक गहन प्रक्रिया आहे. त्यांच्या विचारसरणीत नामस्मरण हे ध्यानाचा एक प्रकार आहे, ज्यामुळे मन शांत होऊन आत्म्याशी संवाद साधता येतो. संत तुकाराम म्हणतात की नामस्मरणातून मनुष्य आपल्या आत्म्याच्या खोलवर असलेल्या शांततेच्या स्रोताशी जोडला जातो. यामुळे दैनंदिन जीवनातील तणाव, चिंता, अशांतता दूर होत मनाला स्थिरता लाभते. संत तुकाराम यांचा विश्वास आहे की नामस्मरण एक असे साधन आहे जे मनाला एकाग्र करते, बाह्य जगाच्या व्याकुलतेपासून मुक्त करते. ते म्हणतात नामस्मरण म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नाही, तर त्या शब्दांमागील भावना, जागरूकता महत्त्वाची आहे. तुकारामांच्या मते जर नामस्मरण यांत्रिकपणे केले तर त्याचा खरा लाभ मिळत नाही. त्यात पूर्ण जागरूकता, भक्ती असावी. संत तुकाराम यांनी सांगितले की नामस्मरण करताना मनुष्याने स्वतःला पूर्णपणे समर्पित करावे, जेणेकरून तो ईश्वराशी एकरूप होऊ शकेल. संत तुकारामांच्या मते नामस्मरण हे हृदयातून केले जाणारे ध्यान आहे, जे मनुष्याला आनंद, मुक्तीच्या मार्गावर घेऊन जाते. हसत खेळत नामस्मरण केल्यास जीवनात आनंद, शांती अवतरते. नामस्मरणाच्या प्रक्रियेत संत तुकाराम यांनी व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर, जागरूकतेवर जोर दिला. ते म्हणतात की नामस्मरण हे बंधन नाही, तर मुक्तीचे साधन आहे. यामुळे मनुष्य आपल्या अंतर्मनातील सुप्त शक्ती जागृत करतो, जीवनाच्या सत्याशी जोडला जातो. त्यांच्या मते नामस्मरणातून मनुष्याला आपल्या मर्यादित अहंकारापासून मुक्त होण्याची संधी मिळते, ज्यामुळे तो विश्वाशी एकरूप होतो. शेवटी संत तुकाराम यांचे नामस्मरणावरील विचार हे जीवनाला अर्थपूर्ण बनवणारे, आत्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या शिकवणीनुसार नामस्मरण हे केवळ धार्मिक कृत्य नाही, जीवनाला आनंद, शांती, जागरूकतेने परिपूर्ण करण्याची कला आहे.
हा विचार भक्तिमार्गातील एक महत्वाचा सिद्धांत मांडतो. भक्ताला ईश्वराच्या नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते. विठ्ठलाचे नाम हे भक्ताला मुक्ती, शांती, परमानंद देते. हे वैभव म्हणजे आत्म्याचे समाधान, परमेश्वराशी एकरूप होण्याची अनुभूती आहे. करी हात जोडूनी नमस्कार, विठ्ठलाचे पायी साचार. हे ध्रुवपद अभंगाचा केंद्रीय विचार आहे. यातून भक्तीतील समर्पण, नम्रतेचा भाव व्यक्त होतो. हात जोडून नमस्कार करणे ही भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ कृती आहे, जी ईश्वराप्रती आदर, आत्मसमर्पण दर्शवते. विठ्ठलाचे पायी साचार म्हणजे विठ्ठलाच्या चरणी स्वतःला पूर्णपणे अर्पण करणे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे समर्पण म्हणजे अहंकाराचा त्याग. ईश्वरापुढे, ईश्वराच्या इच्छेपुढे स्वतःला झोकून देणे. संत तुकाराम येथे भक्तीचा मार्ग सोपा आणि सर्वांना उपलब्ध असा दाखवतात. जटिल कर्मकांड किंवा यज्ञयाग यापेक्षा नम्रतेने नामस्मरण आणि समर्पण हाच खरा मार्ग आहे. नाही माया ममता काही, विठ्ठला विण नाही नाही. इथे संत तुकाराम मायेच्या बंधनातून मुक्त होण्याचा संदेश देतात. माया म्हणजे भौतिक सुख, आसक्ती, आणि ममता म्हणजे कुटुंब, नाती यांच्यावरील मोह. तुकाराम म्हणतात की विठ्ठलाविना त्यांना काहीही नको आहे. हा विचार वैराग्याचा, एकनिष्ठ भक्तीचा द्योतक आहे. आध्यात्मिक दृष्ट्या मायामोहाचा त्याग हा मुक्तीचा मार्ग आहे. जोपर्यंत मन भौतिक गोष्टींमध्ये अडकलेले असते तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती होत नाही. विठ्ठलाच्या नामात सर्व सुख, शांती आहे, हे तुकारामांचे ठाम मत आहे. यातून ते भक्तांना सांसारिक बंधनातून मुक्त होऊन ईश्वराच्या चिंतनात रममाण होण्याचा उपदेश देतात. संत तुकाराम यांच्या मते मायामोहाचा त्याग हा आध्यात्मिक मुक्तीचा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. माया ही विश्वातील भौतिक सुख, आसक्ती, इंद्रियांचा भ्रम आहे, जो मनुष्याला खऱ्या आत्मस्वरूपापासून दूर ठेवतो. संत तुकाराम म्हणतात की मायामोहात अटकलेला माणूस खऱ्या सत्यापासून वंचित राहतो आणि सतत दुःख, चिंता, असंतोषाच्या चक्रात फिरत राहतो. त्यांच्या दृष्टिकोनातून मुक्ती ही अंतिम स्वातंत्र्य आहे, जी मायेच्या बंधनातून सुटका मिळवून आत्म्याला परम सत्याशी जोडते. संत तुकाराम यांचा असा विश्वास आहे की मायामोहाचा त्याग म्हणजे भौतिक गोष्टींना पूर्णपणे नाकारणे नव्हे, तर त्यांच्यापासून मानसिक आणि भावनिक दृष्ट्या अलिप्त राहणे. ते सांगतात की माणूस जेव्हा भौतिक सुखांच्या मागे धावतो तेव्हा तो स्वतःच्या अंतरंगापासून दूर जातो. यासाठी त्यांनी साक्षी भाव हा मार्ग सुचवला आहे. साक्षी भाव म्हणजे स्वतःचा विचार, भावना आणि कृतींकडे तटस्थपणे पाहणे, ज्यामुळे माणूस मायेच्या पकडीतून मुक्त होऊ शकतो. संत तुकाराम यांच्या मते ही सजगता माणसाला मायेच्या भ्रामक जाळ्यातून बाहेर काढते, त्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देते. ते पुढे सांगतात की मायामोहाचा त्याग करणे म्हणजे जीवनाचा नकार नाही, तर जीवनाला पूर्णपणे स्वीकारणे आणि त्यातून मुक्त राहणे. संत तुकाराम यांनी ध्यानाला मायामोहापासून मुक्तीचा सर्वात प्रभावी मार्ग मानला. ध्यानाद्वारे माणूस स्वतःच्या मनाच्या गुलामगिरीतून बाहेर पडतो, परम आनंदाच्या अवस्थेत पोहोचतो.
त्यांच्या मते मायामोहाचा त्याग हा बाह्य नियम किंवा संन्यासाने साध्य होत नाही, तर तो अंतर्मनातील सजगता आत्मनिरीक्षणाने प्राप्त होतो. संत तुकाराम यांचा असा विश्वास आहे की मायामोहाचा त्याग केवळ बुद्धीने नाही तर अनुभवाने होतो. जोपर्यंत माणूस स्वतःच्या अंतःकरणात डुबकी मारून सत्याचा साक्षात्कार करत नाही तोपर्यंत तो मायेच्या चक्रात अडकलेला राहतो. म्हणूनच संत तुकाराम सतत आत्मशोध, सजगता आणि ध्यानावर भर देतात. त्यांच्या शिकवणीनुसार मायामोहाचा त्याग हा मुक्तीचा प्रवेशद्वार आहे, ज्यामुळे माणूस स्वतःच्या परम सत्याशी एकरूप होऊन अनंत शांती आणि आनंद प्राप्त करतो. तुका म्हणे मज हेची सुख, विठ्ठलाचे नाममुख. इथे संत तुकाराम त्यांचा वैयक्तिक अनुभव मांडतात. विठ्ठलाचे नाम त्यांच्या मुखात आहे आणि त्यातूनच त्यांना परम सुख मिळते. नाममुख म्हणजे सतत नामस्मरण करणे, जे त्यांच्या जीवनाचा आधार आहे. हा विचार भक्तीतील नामजप या संकल्पनेशी जोडला जातो. वारकरी संप्रदायात नामजपाला सर्वोच्च स्थान आहे, कारण तो भक्ताला ईश्वराशी जोडतो. तुकाराम इथे सांगतात की विठ्ठलाचे नाम घेणे हेच त्यांचे जीवनाचे ध्येय आणि सुख आहे. हे सुख भौतिक नाही, आध्यात्मिक आहे, जे आत्म्याला शांती, परमानंद देते. संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून नामजप आणि ईश्वराशी जोडण्याबाबतचा विचार हा पारंपरिक भक्ती मार्गापेक्षा वेगळा, गहन आहे. संत तुकाराम यांनी भक्ती, ध्यान, आध्यात्मिक प्रक्रियेला एका अनोख्या दृष्टिकोनातून पाहिले. त्यांच्या मते नामजप हा केवळ शब्दांचा किंवा मंत्रांचा पुनरुच्चार नाही, ती एक आंतरिक अवस्था आहे जी मनाला शांत करते, व्यक्तीला स्वतःच्या अंतरंगाशी जोडते. नामजपाला सर्वोच्च स्थान देण्याऐवजी संत तुकारामांनी त्याला एक साधन मानले, जे मनुष्याला स्वतःच्या चेतनेत खोलवर उतरण्यासाठी उपयोगी ठरते. संत तुकाराम यांचा विश्वास होता की ईश्वर हा बाह्य शक्ती किंवा व्यक्ती नसून प्रत्येक व्यक्तीच्या आत असलेली चेतना आहे. त्यामुळे नामजपाचा उद्देश केवळ बाह्य ईश्वराशी जोडणे नसून स्वतःच्या अंतःकरणातील शून्यता, शांती अनुभवणे हा आहे. त्यांनी सांगितले की नामजप करताना जर तो यांत्रिक पद्धतीने केला गेला तर तो फक्त शब्दांचा खेळ ठरतो. पण जर तो तुम्ही पूर्ण जागरूकतेने, प्रेमाने, समर्पणाने केला तर तो मनाला शांत करून व्यक्तीला स्वतःच्या अंतरंगातील दैवी शक्तीशी जोडू शकतो. त्यांच्या मते नामजप हा एक पूल आहे, जो व्यक्तीला त्याच्या मनाच्या गोंगाटातून शांततेकडे घेऊन जातो. ते म्हणतात, जेव्हा तुम्ही नामजप करता तेव्हा तुम्ही फक्त शब्द नाही तर त्यामागे ऊर्जा, भावना यांच्याशी जोडले जातात. त्यातून त्यांनी हे स्पष्ट केले आहे की नामजपाचा खरा अर्थ शब्दांपेक्षा त्यामागील भाव आणि जागरूकता यात आहे. संत तुकाराम यांनी भक्तीला एक उत्सव मानले, जिथे प्रेम, आनंद यांना सर्वोच्च स्थान आहे. त्यांच्या दृष्टीने ईश्वराशी जोडणे म्हणजे स्वतःला मुक्त करणे, सामाजिक बंधने आणि धार्मिक परंपरापासून मुक्त होणे. नामजप हा त्यासाठी एक साधन आहे, परंतु तो अंतिम ध्येय नाही. अंतिम ध्येय आहे स्वतःच्या चेतनेत विलीन होणे, जिथे भक्त आणि ईश्वर यांच्यातील भेद मिटतो.
अशा प्रकारे संत तुकाराम यांनी नाम जपाला एक साधन म्हणून स्वीकारले, परंतु त्याला सर्वोच्च स्थान देण्यापेक्षा त्यांनी जागरूकता, प्रेम, स्वातंत्र्य यांना अधिक महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते खरा आध्यात्मिक मार्ग हा व्यक्तीच्या स्वतःच्या अंतरंगातील शाश्वत सत्याशी जोडतो आणि नाम जप हा त्या प्रवासातील एक सुंदर पाऊल आहे. हा अभंग विठ्ठल भक्तीचा सारांश आहे. संत तुकाराम यांच्या मते विठ्ठलाचे नाम हे सर्व काही आहे. हे वैभव आहे, सुख आहे, मुक्ती आहे, जीवनाचा आधार आहे. हा अभंग भक्ती मार्गातील साधेपणा, एकनिष्ठतेचे प्रतीक आहे. जटिल तत्वज्ञान किंवा कर्मकांड यापेक्षा नामस्मरण हाच परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग आहे, हे तुकारामांचे मत या अभंगातून स्पष्ट होते. विठ्ठल नामाचे मला वैभव. इथे आध्यात्मिक आणि साहित्यिक दृष्टिकोनातून आपल्याला एक परिपूर्ण रचना झालेली दिसून येते. आध्यात्मिक दृष्ट्या तो भक्तीचा साधा प्रभावी मार्ग दाखवतो, नामस्मरण आणि समर्पण. साहित्यिक दृष्ट्या त्याची साधी भाषा, भावनिकता, प्रतिकात्मकता, लोकसाहित्याचा प्रभाव यामुळे तो मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट कृती ठरतो. संत तुकाराम यांचे आध्यात्मिक विचार, त्यांच्या गहन तत्वज्ञान जीवनाच्या साधेपणावर आधारित आहेत. नामस्मरण आणि समर्पण याविषयी बोलताना संत तुकाराम यांनी नेहमीच अंतर्मनाच्या शुद्धतेला, जागरूकतेला महत्त्व दिले. त्यांच्या मते नामस्मरण हे केवळ शब्दांचा किंवा मंत्राचा जप नाही, तर एक आंतरिक साधना आहे जी मनाला शांत, एकाग्र करते. नामस्मरणाद्वारे आपण आपल्या आत्म्याशी जोडल्या जातो, परम सत्याजवळ जातो. संत तुकाराम सांगतात की नामस्मरण हे तेव्हाच अर्थपूर्ण ठरते जेव्हा ते मनापासून पूर्ण जागरूकतेने, प्रेमाने केले जाते. यात यांत्रिक पुनरावृत्ती नव्हे, तर भावनिक, आध्यात्मिक गहराई असावी. नामस्मरणाविषयी बोलताना संत तुकाराम यांनी सांगितले की नामाचा जप हा मनाला शांत करण्याचा एक मार्ग आहे, पण खरा जप तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही स्वतःला त्या नामात विसर्जित करता. त्यांच्या मते नामस्मरण हे बाह्य कर्मकांड नाही, अंतर्मनात परमेश्वराशी संवाद साधण्याचा मार्ग आहे. यातून मनाला स्थिरता, शांती मिळते, जी व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाकडे घेऊन जाते. समर्पणाबाबत संत तुकाराम यांचे विचार अत्यंत गहन आहेत. त्यांच्या दृष्टीने समर्पण म्हणजे स्वतःला पूर्णपणे विश्वाच्या हवाली करणे. यात अहंकाराचा त्याग, विश्वावर पूर्ण विश्वास ठेवणे समाविष्ट आहे. संत तुकाराम म्हणतात, समर्पण म्हणजे लढणे नव्हे, तर स्वीकार करणे. जेव्हा तुम्ही स्वतःला विश्वाच्या प्रवाहात सोडता तेव्हा तुम्ही मुक्त होता. त्यांच्या मते समर्पण हे कमजोरीचे लक्षण नसून खरे सामर्थ्य आहे. समर्पणातूनच व्यक्ती आपल्या मर्यादित अहंकारापासून मुक्त होऊन विश्वाशी एकरूप होते. संत तुकाराम यांनी समर्पणाला प्रेमाशी जोडले. ते म्हणतात, प्रेमात समर्पण आहे आणि समर्पणात प्रेम आहे. खरे समर्पण तेव्हाच शक्य आहे जेव्हा व्यक्ती मनापासून प्रेम करते आणि विश्वावर विश्वास ठेवते. त्यांच्या मते समर्पण हे बाह्य नियमांचे पालन नव्हे, तर अंतर्मनातून उद्भवणारी एक स्वाभाविक अवस्था आहे. थोडक्यात संत तुकाराम यांचे नामस्मरण, समर्पणावरील विचार व्यक्तीला स्वतःच्या अंतर्मनाशी जोडण्याचे, विश्वाशी एकरूप होण्याचे मार्गदर्शन करतात.
त्यांचे तत्वज्ञान सांगते की नामस्मरण आणि समर्पण हे जीवनाला अर्थपूर्ण आनंदी बनवण्याचे साधन आहे. विठ्ठल नामाचे मला वैभव हा अभंग संत तुकारामांच्या भक्तीचा, साहित्यिक प्रतिभेचा संगम आहे. आध्यात्मिक दृष्ट्या तो विठ्ठलाच्या नामाचे वैभव, समर्पण, वैराग्य, नामस्मरणाचे सुख यांचे दर्शन घडवतो. साहित्यिक दृष्ट्या त्याची साधी भाषा, भावनिकता, प्रतिकात्मकता, लोकसाहित्याचा प्रभाव यामुळे तो मराठी साहित्यातील एक अमर कृती आहे. हा अभंग आजही भक्तांना प्रेरणा देतो, साहित्यप्रेमींना आनंद देतो, ज्यामुळे संत तुकारामांचे योगदान अजरामर ठरते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. निरूपणाला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.